नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुराच्या वधासाठी त्याच्या मृत्यूसाठी पाठविलेल्या कुमार कार्तिकेयांचं युद्ध सुरू आहे। या युद्धामध्ये वीरभद्रांनी प्रचंड पराक्रम दाखवत राक्षस सैन्यावरती हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये राक्षस सैन्य अक्षरशः धावू लागलाय, पळू लागलाय, जीव वाचविण्याचा प्रयत्न करू लागलाय। वीरभद्र आपला पराक्रम दाखवतायत, पण एक गोष्ट नक्की आहे की वीरभद्राच्या हातून हे मरण शक्य नाही आहे आणि कुमार कार्तिकेयांना पण याची जाणीव झाली आहे की वीरभद्राच्या हातून मरण येणं शक्य नाही। या युद्धात कदाचित वीरभद्राला अपयश येईल तारकासुराला मारायला, हे जाणून कुमार कार्तिकेयांनी वीरभद्राला थांबायला सांगितलंय, युद्धापासून बाजूला व्हायला सांगितलंय। वीरभद्राचं युद्ध सुरू असलेलं थांबवलं गेलं, पण भगवान विष्णू या राक्षसाच्या सैन्यावर तुटून पडलेले आहेत, त्यांचाही पराक्रम चालू आहे। पण तारकासुराला दिलेल्या वरदानामुळे भगवान विष्णू देखील काही करू शकत नाहीयेत। प्रसंग असा आहे की भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र देखील थांबलंय, ते तारकासुराला मारू शकलेलं नाही आहे, कारण त्याला दिलेल्या वरदानामुळेच तो असा अजिंक्य बनलेला आहे। शब्द दिलाय देवानी, देव पाळतात, शत्रू बनला तरीही पाळतात। तुला मारायचंय तर महादेवाच्या मुलाच्या हातून, त्यामुळे भगवान विष्णूंनी हाती शस्त्र घेऊन सुदर्शन चक्र चालवलं तरीही त्याला मृत्यू येईल असं नाही। सगळ्या देवांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आलेली आहे की आता कुमार कार्तिकेयांना समोर गेलं पाहिजे। ब्रह्मदेवानी कुमार कार्तिकेयांना सांगितलंय, कुमार, आता तारकासुराच्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे आणि आपणच त्याचा आता मृत्यू आणू शकता, तेव्हा या सगळ्या योद्ध्यांना थांबवावं आणि आपण मैदानात उतरावं। ब्रह्मदेवानी दिलेल्या सल्ल्यानुसार कुमार कार्तिकेयांनी हाती शस्त्र घेऊन स्वतःच ते मैदानात उतरलेत आणि त्या तारकासुराला आव्हान दिलंय की ये लढायला। त्यानं पाहिलं एक कोवळं पोरग आपल्या समोर आलं युद्ध करायला। तो म्हणाला, अरे तुम्ही काय युद्ध करणार, मी सगळ्याला संपवून टाकीन। शिवाच्या प्रमथांना संपवील, गणांना संपवील, लोकपालांना संपवील, देवांना संपवील, भगवान विष्णूला संपवील। एवढंच काय, या पोरसौदा कुमार कार्तिकेयाला देखील संपवील। मी मारणार, पण ते कुमार कार्तिकेय आहेत। घनघोर युद्धाला सुरुवात झाली आहे, शस्त्राला शस्त्र भिडू लागलाय। तारकासूर प्रचंड शक्तिशाली आहे आणि या शक्तीला घेऊनच तो घनघोर युद्ध करतोय। तेवढ्याच ताकदीनं कुमार कार्तिकेय उत्तर देत आहेत आणि कुमार कार्तिकेयांना शक्ती कमी पडू नये म्हणून सगळ्या ऋषी मुनी, भगवान शिव, भगवान विष्णू, इंद्र, लोकपाल आदी देवतांनी आपले आशीर्वाद, आपले शस्त्र, आपली विद्या सगळी कुमार कार्तिकेयांना अर्पित केलेली आहे आणि सांगितलंय की या सगळ्या शस्त्रांशी लढा। आता एवढ्या सगळ्या सज्जनांची शक्ती सोबत आहे, नुसती शक्ती नाही, सज्जनांची शक्ती। दुर्जनाच्या सोबत लढायचं आहे तर सज्जन शक्ती तुमच्या मागे असावी लागते। दुर्जनांच्या विरुद्ध लढायला दुर्जनांची मदत घेऊन जमत नाही, सज्जनांची मदत घ्यावी लागते। रामायणात नाही का, रावणाच्या विरोधात लढायला रामचंद्राने सज्जन असलेल्या बिभीषणाची मदत घेतली आणि लढता आलं। सज्जनांची शक्ती ही पाठीमागं उभी आहे आणि या सज्जन शक्तीच्या जोरावर, या दिव्य शक्तीच्या जोरावर प्रचंड घनघोर अशा स्वरूपाचं युद्ध सुरू आहे। या युद्धात कार्तिकेय आपला पराक्रम दाखवतायत, तारकासुर देखील आपला पराक्रम दाखवतोय
आणि तो इतक्या वेगाने तुटून पडतोय, इतक्या वेगाने शस्त्र चालवतोय की या शस्त्राच्या आवाजाने, खनखनाटाने आणि शस्त्राच्या दिव्य प्रभावाने असं म्हणतात आवाज आणि विजांचे लोट चमकायला लागलेत. सगळी पृथ्वी स्तिमित झालेली आहे. काय होणार तारकासुराचं, हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. हे मारण्याचं काम अविरत चालू ठेवावं लागेल. तारकासुराचा अंत जवळ आला आहे हे आता कार्तिकेयांना देखील समजलंय आणि कार्तिकेयांनी कांतिमती नावाच्या शक्तीचं आव्हान केलंय. ही कांतिमती शक्ती कुमार कार्तिकेयांच्या हातामध्ये येते आणि हे अस्त्र, या शक्तीचं अस्त्र, कांतिमती शक्तीचं अस्त्र कार्तिकेय तारकासुरावर चालवतात. आता या रामबाण अस्त्राने, तर रामबाण म्हणजे हे उपाय करणार, रामबाण इलाज असं म्हणतो ना आपण, तसं हे कायमचा उपाय करणारं अस्त्र आहे. आणि कार्तिकेयांनी चालवलेल्या या अस्त्रामुळे तारकासूर नुसता जमिनीवर पडतोय असं नाही, तर त्याचा देह छिन्न विछिन्न होऊन जमिनीवर पडतोय, निश्चित होऊन पडतोय, त्यातला प्राण निघून गेलेला आहे. आणि ज्या क्षणी छिन्न विछिन्न देह तारकाचा पडलाय त्या क्षणी देवतांना प्रचंड आनंद होतोय की बस आता हा संपलाय, आता याचं सगळं संपलंय. आणि ज्या क्षणी आपला राजा पडला आहे, आपला प्रमुख पडला आहे, एका पराक्रमी योद्ध्यानं त्याच्या देहाला छिन्न विछिन्न केलंय, ही जाणीव राक्षसांच्या सैन्यामध्ये होते, तेव्हा ते रणभूमीवरून पळ काढायला लागतात. दुर्जनांच्या मागची माणसं अशीच पळतात, अशीच पळतात. म्हणजे सज्जन शक्ती लढत असेल तर एक पडल्यावर दुसरा त्याचा झेंडा हाती घेऊन पुढे जातो. असे तो झेंडा पडू देत नाही, कारण ती लढाई सज्जनांची असते, विचारांची असते, चांगुलपणाची असते. पण दुर्जन जेव्हा त्या प्रभावामध्ये लढत असतो, दुसऱ्या दुर्जनाच्या शक्तीमुळे लढत असतो, भयामुळे लढत असतो, तेव्हा एक ज्याच्याविषयी भय वाटतं तो दुर्जन पडला की बाकी दुर्जन पळून जात असतात. राक्षसाची सेना सैरावैरा रणांगण सोडून पळायला लागली आहे. आणि बहुतेकांनी तर नुसतं रणांगण सोडलंय असं नाही, तर या पृथ्वी तलाला देखील सोडून कोणी पाताळ लोकात जात आहे, तर कोणी अन्य लोकांच्या मध्ये आपल्याला कुठे सुरक्षित जागा मिळेल का याचा शोध घेऊ लागतंय. संपूर्ण पृथ्वी तलावरच्या विनाशकारी राक्षसांनी पळायला सुरुवात केली आहे आणि हे युद्ध आता देवानी जिंकलंय. देवापेक्षाही कुमार कार्तिकेयानी जिंकलंय हे सिद्ध होतं. त्या रणांगणावर कुमार कार्तिकेय अजय योद्ध्याप्रमाणे उभा आहेत. त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करायला सगळे देव जमलेले आहेत. ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलेत, इंद्रादी देवानी आशीर्वाद दिलेत, भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिलेत. तिथे स्वतः पार्वती आपल्या लेकराचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या लेकराच्या कपाळाचं चुंबन घेऊन पार्वतीने आशीर्वाद दिलेत, पराक्रमी होण्याचा आशीर्वाद दिलाय. आणि सगळ्या देवतांना विजयी वीराला घेऊन सगळेच कैलासाकडे निघालेले आहेत. आणि या कैलासात जाऊन महादेवांचं दर्शन घेऊन महादेवांचा आशीर्वाद घेतलाय. देवाकडून आभार व्यक्त करून घेतलेत. अनेकांनी आशीर्वादासोबत, आभारासोबत कार्तिकेयांना शक्तिशाली होण्याचे आशीर्वाद दिलेत. महादेवांनाही आपल्या लेकराच्या या गुणाचं, या पराक्रमाचं कौतुक वाटतं आहे. कार्तिकेय, देवी पार्वती आणि महादेव हे या विजयाच्या आनंदात कैलास पर्वतावर राहतायत. आणि त्याच वेळी शिवपार्वतीच्या कथेमध्ये आणखी एकाचा प्रवेश होणार आहे. तो कोण आणि या प्रवेशामुळे या कथेत आणखी काय काय बदल घडणार आहेत
ते सगळं बघूया पुढच्या भागात. नमः पार्वती पते हर हर महादेव.